नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड फरार होता। जवळपास 20 ते 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेला आहे। वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि CIDला शरण आला आहे। नुकतेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे। यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी माझा काही संबंध नाही, असं वाल्मिक कराडने म्हटलंय। वाल्मिक कराड पोलिसांना शरण, तर संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी देखील यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे असे या आरोपींची नावं आहेत। तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत। या प्रकरणी CIDकडून आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात CIDने 9 पथके तयार केली आहेत। त्यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा तपास केला जात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते। अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईरसह तृप्ती भोईर, पुणे। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे।